बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये 2 डेअरींवर एफडीएनं कारवाई केली आहे. चंद्रा डेअरी आणि शिवम डेअरीतून पदार्थ जप्त करण्यात आले. दही, चीज, अॅनालॉग, स्किम मिल्क पावडर हे ताब्यात घेण्यात आले. कारवाईवर डेअरी चालकांनी मात्र आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतंय. तर नागपूरमध्ये या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 2 डेअरींवर एफडीएनं ही कारवाई केली आहे. कारवाईवर डेअरी चालकांनी आक्षेप घेतलाय. नागपुरात अन्न प्रशासन विभागाने मोठी कारवाई केलेली आहे. नागपुरातील नामांकित चंद्रा डेअरी असेल, यासोबत शिवम डेअरी असेल व अन्य ठिकाणी जे आहे धाड टाकत त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. मात्र आपण जर बघितलं असेल अनलॉक चीजवर जे आहे ते 31 जुलैला जे प्रतिबंध अन्न प्रशासन विभागाने आणलं. या संपूर्ण संदर्भाने बघितलं असेल तर एकूणच आपल्यासोबत बोलण्यासाठी चंद्रा डेअरीचे संचालक आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत थेट बातचीत करूया. काय सांगाल, ज्या पद्धतीने तुमच्यावर कारवाई केलेली आहे या संदर्भात आपल्याला अगोदर काय नोटीस वगैरे आली होती, काय सांगाल? नाही, आम्हाला काही नोटीस वगैरे नव्हती. आमच्याकडे लिगल लायसन होतं, आम्हाला बनवू शकत होतो. पण 5 तारखेला संध्याकाळी फूडवाले आले, त्यांनी फोटो काढली. कारण की 5 तारखेला आमचं दिवसभर प्रोडक्शन झालं होतं आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 6 वाजता येऊन जप्ती केला, माल डिस्ट्रॉय केला, चीज, अनलॉग आणि दही. बाकी पनीरला आपला पावडरला सीजिंग केला आहे. त्याची सेल लाईफ वर्षभराची असते म्हणून त्याला सीजिंग केलं आहे. त्याची रिपोर्ट आल्यावर तो आता का हवीन माहीत पडेल. त्यांना कळवायला पाहिजे नव्हतं का आम्हाला का बॅन आला आहे. बा आम्हाला माहितीच नाही बॅन आला आहे म्हणून. पण बॅन त्यांच्या ऑफिसमधून त्यांना गॅजेट भेटला आणि ते दुसऱ्या दिवसाकडे येऊन तयार झाले इथं. का आम्हाला काही सूचना नाही, काही नाही. आमच्याकडे लिगल लायसन असताना त्यांनी कारवाई केली. कितीच्या एका अर्थानं संपूर्ण पुरवठा ज्यांनी ते जप्त केला, नष्ट केला. 40 लाखाचा जवळपास माल जप्त केला आहे त्यांनी. कॅमेरा मंगेश